Hello everyone. Today we are going to study about the points in the fundamentals of PLSQL chapter. So the last point is conditional control statements. Okay. So the last statement is if then else if statement and a case statement. Okay. And after case statement, we are moving towards the iterative control statements. Okay, so iterative control statements are the while loop. Okay, uh, then iterate means start the loop again. That means the code which is written in the particular block is repeatedly executed, and that why it is called as iterative. Okay, these statements are used to execute a block of statements repeatedly until the specified condition get satisfies. That means जेव्हा हे लूप एक्झिक्यूट होतं तेव्हा त्याला एक कंडिशन दिली जाते आणि ती कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत तो लूप काय होत असतो एक्झिक्यूट होत असतो म्हणजे त्या लूप मध्ये जो काही स्टेटमेंट दिलेलं आहे तर ते स्टेटमेंट काय होत असतं एक्झिक्यूट होत असतं ओके सो you just see this while loop in C programming. Okay, C programming मध्ये सुद्धा तुम्हाला हे while loop झालेलं असेल तर PLSQL ब्लॉक मध्ये सुद्धा हे लूप यूज केले जातात. In that first of all we see loop and exit statement. Okay, first of all आपण loop statement बघणार आहोत. Okay, a loop statement encloses series of statements inside the loop and end loop statement. Okay, ज्याच्यामध्ये स्टार्टिंग होतं हे लूप पासून होतं आणि एंडिंग हे एंड लूप या स्टेटमेंट पासून होत असतं. ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ लूप स्टेटमेंट the series of statements gets executed and then control will again goes at the top of the loop. For example, suppose the condition असेल लूप स्टेटमेंट मध्ये दिलेली ती जर ट्रू झाली तर त्याच्यामध्ये जो लूप आहे तो एक्झिक्यूट झाल्यानंतर अगेन तो फर्स्ट स्टेटमेंटला जाणार आहे किंवा लूपच्या स्टार्टिंगला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ती कंडिशन परत चेक केली जाईल परत तो लूप काय केला जाईल एक्झिक्यूट केला जाईल ओके हिअर द series of statements might be a single statement or a block of statements okay so this is the flow chart of the loop and loop statement okay conditional code if condition is true then if condition is false ओके याच्यामध्ये जर ही कंडिशन असेल कंडिशन जर ट्रू असेल तर तो अगेन कंडिशन एक्झिक्यूट करेल अदरवाइज कंडिशन फॉल्स असेल तर तो त्या लूप मधून एक्झिट होणार आहे ओके याच्यामध्ये सिंटॅक्स बघा काय आहे बिगिन लेबल विच इज लूप स्टेटमेंट लिस्ट अँड एंड लूप ओके हिअर इज द सिंटॅक्स लूप अँड एंड लूप अँड इन बिटवीन दॅट statements are written okay then this is the program which depends upon the loop statement create a procedure to demonstrate loop using leave statement okay that is exit statement the exit statement or leave statement is used in MySQL when you want to exit a block of code identified by a label name such as a while statement, loop statement or repeat statement and its syntax is leave label name ओके तर या प्रोग्राम मध्ये ते यूज केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली त्याचं मीनिंग सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला बघायचे लूप अँड एक्झिट स्टेटमेंट ओके तर लूप स्टेटमेंट काय आहे हे तुम्हाला सांगितलं त्याच्या सोबतच जो दुसरं स्टेटमेंट आहे ते एक्झिट स्टेटमेंट और लिव्ह स्टेटमेंटचा सिंटॅक्स बघा काय आहे लिव्ह लेबल नेम आणि याचा एक्झिट स्टेटमेंटचा यूज काय आहे तर इफ यू वॉन्ट टू एक्झिट अ ब्लॉक ऑफ कोड आयडेंटिफाईड बाय अ लेबल नेम देन द लिव्ह स्टेटमेंट इज युज्ड म्हणजे याच्यामध्ये आउट ऑफ ब्लॉक यायचं असेल किंवा आउट ऑफ ब्लॉक त्याच्यामध्ये एक्झिट घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये हे लिव्ह स्टेटमेंट यूज केलं जातं मग त्याच्यामध्ये ते व्हाईल स्टेटमेंट असेल लूप स्टेटमेंट असेल किंवा रिपीट स्टेटमेंट असेल याच्यामध्ये हे एक्झिट स्टेटमेंट यूज होतं किंवा लिव्ह स्टेटमेंट ओके दिस इज द अनदर नेम फॉर एक्झिट स्टेटमेंट विच इज लिव्ह ओके तर आता हा प्रोग्राम तुम्हाला रिपीट इथं दिसेल खाली तर आपण एकदाच तो एक्झिक्यूट करून बघणार आहोत ओके सो दिस इज द प्रोग्राम फॉर लूप स्टेटमेंट सो वी जस्ट एक्झिक्यूट दॅट प्रोग्राम
start RAM server and MySQL console. Okay, MySQL console is open here. So first of all, check which databases are available. Okay, I'm using use dbstd. ओके, सपोज आता तुम्हाला जर ऍट अ टाइम म्हणजे एकाच वेळी तुम्हाला जर मल्टिपल स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करायचे असतील तर त्यांनी तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुम्ही MySQL कन्सोल ओपन करता तेव्हाच तुम्ही तो डेटाबेस काय करायचा आहे, यूज करायचा आहे. जर तुम्हाला मी आता प्रत्येक लेक्चरला डेटाबेस यूज केलेला दिसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं नाही की तुम्ही जर एकाच दिवशी जर हे सगळे करत असाल किंवा ऍट अ टाइम हे प्रोग्राम एक्झिक्यूट करत असाल तर असं नाही की तुम्हाला प्रत्येक स्टेटमेंट स्टार्ट व्हायच्या अगोदर तुम्हाला डेटाबेस यूज करावा लागेल. फर्स्ट टाइम तुम्ही डेटाबेस यूज केलात की तुम्ही जे वर्किंग आहे ते त्याच्यामध्ये काय करू शकता, यूज करू शकता जोपर्यंत तुम्ही ते MySQL कन्सोल क्लोज करत नाही तोपर्यंत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल यूज द डेटाबेस, यूज db_std. आफ्टर that I'm using notepad for writing the program. Okay, create a procedure to demonstrate loop using leave statement. Okay, then the code is first of all delimiter. After that, create procedure L2. This is L, or you just take another name that is P2. There is no any argument in the bracket. Then begin section. Then declare here one variable was P int डिफॉल्ट व्हॅल्यू इज 50. म्हणजे आपण जो व्हेरिएबल घेतलेला आहे पी त्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू याच्यामध्ये काय ऍक्सेप्ट होणार आहे तर 50. व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचे हे सांगितलेलं आहे व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट्स या पॉइंट मध्ये. ओके, label L5 loop, then set p is equal to p minus 10. ओके, त्याच्यामध्ये आपण काय सेट केलेलं आहे तर p ची व्हॅल्यू ही p minus 10 झाली पाहिजे. ओके, म्हणजे सपोज जर 50 असेल तर त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू त्याच्यामध्ये मिनिमाइज झाली पाहिजे. सिलेक्ट p, दॅट मीन्स p ची व्हॅल्यू काय होणार आहे स्क्रीनवरती प्रिंट होणार आहे. ओके, इफ p is equal to 20 then leave label 5. ओके, म्हणजे जेव्हा p ची व्हॅल्यू ही 20 पर्यंत येईल तेव्हा ऑटोमॅटिकली जो काही लूप आहे तो काय होणार आहे एक्झिट होणार आहे. म्हणजे लिव्ह लेबल 5, लेबल 5 हे काय होईल ते एक्झिट होईल. ओके, then end if and end loop
label 5. Label 5 is the name of the loop. Okay, so here we start that particular loop, here end the particular loop. After that, end the begin section. Okay, so this is the program for loop and exit statement, that is a leave statement. Here we create the procedure P2. Here begin and end section. In that we take the one variable which is P and its default value is 50. Here we start the loop. Okay, this is the starting and ending of the particular loop statement, and the loop name is label 5. Okay, this is the starting and this is the ending. Okay, then we set the value of P is equal to P minus 10. Okay, that is when value is 50, then we minus the value by 10, then the value of P is equal to 40. Okay, and after that 30, 20, and when the value comes to 20, then the loop is exited. Okay, त्याच्यानंतर तो लूप काय होणार आहे, एक्झिट होणार आहे. ओके, इथं आपण लीव स्टेटमेंट यूज केलेलं आहे. ओके, लीव मीन्स तिथून ते आउट ऑफ लूप येणार आहे. जसं आपण ब्रेक स्टेटमेंट यूज करतो सी लँग्वेज मध्ये. ओके, आय एम जस्ट कॉपिंग दिस प्रोग्राम and paste it in console. Okay, so our loop is created successfully. Okay, याच्यामध्ये हा लूप सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट चेक करायचं आहे. आता या प्रोग्राम मध्ये काय आहे तर P ची व्हॅल्यू आहे 50 आणि ती 10 ने रिड्यूस होत, म्हणजे 50, 40, 30, 50 होती, सॉरी 50 होती, तर P मायनस 10 घेतल्यामुळे काय होणार आहे 40, 30, 20, आणि 20 पेक्षा जेव्हा कमी येईल किंवा इज इक्वल टू 20 येईल तेव्हा तो ऑटोमॅटिकली लूप काय होणार आहे, क्लोज होणार आहे. त्यामुळे 10 ही व्हॅल्यू तिथे काय होणार नाहीये, प्रिंट होणार नाही. ओके, सो आय एम जस्ट एक्झिक्युटिंग द प्रोसिजर P2. Okay, here I am taking P2 as a procedure name. Okay, see here just the output. P value is 40, P value is 30, P value is 20. Okay, because I am giving here condition if P is equal to 20, then leave label 5. Okay, so when I am taking just this program, when value of P is equal to 10, जेव्हा P ची व्हॅल्यू ही 10 असेल त्यावेळी. ओके, फक्त इथं प्रोसिजरचं नाव चेंज करावं लागेल, बिकॉज त्याच प्रोसिजर नेमचा दुसरा प्रोग्राम क्रिएट होणार नाही. ओके, याच्यामध्ये फक्त मी काय चेंज केलं तर प्रोसिजर नेम चेंज केलेलं आहे, आणि याच्यामध्ये कंडिशन होती इफ P इज इक्वल टू 10, सॉरी 20, तिथे मी फक्त काय घेतलेली आहे P इज इक्वल टू 10. ओके, जस्ट कॉपी दिस प्रोग्राम, पेस्ट. Okay, query. Okay, that means program is successfully created, and after that I am calling that program. Okay, call P2. In replacement of that I am calling the procedure P3. Okay, okay, output check करा. याच्यामध्ये output is 40, 30, 20, 10. ओके, आता इथं 10 का आलं आणि ह्याच्यामध्ये 20 का घेतलं, तर याच्यामध्ये आपण कंडिशन दिली होती की जेव्हा P ची व्हॅल्यू 20 ला येईल तेव्हा लूप काय झाला पाहिजे, लिव्ह झाला पाहिजे किंवा एक्झिट झाला पाहिजे. तर आपण जी दुसरी प्रोसिजर घेतली त्यामध्ये काय कंडिशन दिली होती की जेव्हा P ची व्हॅल्यू ही 10 येईल तेव्हा तो ऑटोमॅटिकली लूप काय झाला पाहिजे, एक्झिट झाला पाहिजे. आणि बघा याच्यामध्ये एकाच लाईन मध्ये तुमचे सगळे आउटपुट प्रिंट झालेले आहेत, म्हणजे सिक्वेन्शियली ते आउटपुट प्रिंट झालेलं आहे. कारण का तर ह्याच्यामध्ये आपण लूप यूज केलेला आहे, आणि लूप काय करतो तर त्याच्यामध्ये जे काही स्टेटमेंट्स लिहिलेला असतो तो रिपीटेडली काय करतो, प्रिंट करत असतो, जोपर्यंत ती कंडिशन काय होत नाही, फॉल्स होत नाही तोपर्यंत. ओके, दिस इज दी स्टेटमेंट लूप अँड एक्झिट स्टेटमेंट. ओके, so this is the our first point, which is loop and exit statement. Okay, then there is another program which depends upon the loop and exit statement. You just execute that program and check the output. Your output is also given
Then the next loop is while loop. Okay, while loop is you just user friendly with that while loop. Okay, the while loop checks the condition at the beginning of each iteration. If the condition is true, MySQL will execute statements between while and end while until the condition is satisfying. Okay, म्हणजे जेव्हा एखादा लूप यूज करतो तर त्याच्यामध्ये काय करत होतं तर त्याच्यामधला जो काही कोड असतो तो रिपीटेडली एक्झिक्यूट होत असतो. पण आता ह्याच्यामध्ये बघा व्हाईल लूप मध्ये काय असतं तर व्हाईल लूप ही कंडिशन चेक करतो जेव्हा लूप काय होतो स्टार्ट होतो. म्हणजे त्याच्यामध्ये डिरेक्टली लूप एक्झिक्यूट करायला घेतला जात नाही किंवा डिरेक्टली एक्झिक्यूट होत नाही. तर त्याच्यामध्ये जी काही कंडिशन आहे आता लूप आणि एक्झिट स्टेटमेंटमध्ये आपण काय केलं लूप स्टार्ट केला पण त्याच्यामध्ये जी कंडिशन होती त्या लूपच्या मिडल पार्ट मध्ये होती. लूप स्टार्ट झाला आणि नंतर ती कंडिशन त्यामध्ये आतमध्ये काय होती चेक केली जात होती. पण आता ह्याच्यामध्ये व्हाईल लूप मध्ये तसं नाहीये. जेव्हा आपण एखादा लूप स्टार्ट करू व्हाईल लूप तेव्हा त्याची जी काही कंडिशन असते ती कंडिशन काय होते तर स्टार्टिंगला चेक केली जाते. म्हणजे जेव्हा लूप स्टार्ट होईल त्यावेळी. ओके, अँड if the condition is true then the SQL statements MySQL statements executed the between while and end while section. ओके, आणि जेव्हा ती कंडिशन ट्रू असेल तेव्हा काय होतं तर व्हाईल आणि एंड व्हाईल या दोन्ही स्टेटमेंट मधील जे काही ब्लॉक ऑफ कोड आहे तो ब्लॉक ऑफ कोड काय होत असतो एक्झिक्यूट होत असतो. ओके, The while loop is also called as pretest loop. Okay, हे तुम्हाला filling the blank साठी असू शकतं. The while loop is also called as pretest loop because it checks the condition before the evaluation of statements. ओके, तुम्हाला याच्यामध्ये डू व्हाईल लूप म्हणजे सी मध्ये तुम्हाला डू व्हाईल लूप सुद्धा शिकायला मिळालं. त्याच्यामध्ये काय होतं तर व्हाईल लूपला कंडिशन स्टार्टिंगला चेक केली जाते आणि डू व्हाईलला कंडिशन ही ऍट दी एंड चेक केली जाते. ओके, तर तोच मीनिंग आहे याच्यामध्ये. आणि व्हाईल लूपला प्री टेस्ट लूप असंही कॉल केलं जातं. आणि हे का कॉल केलं जातं तर याच्यामध्ये जी काही कंडिशन आहे ती बिफोर एक्झिक्युशन काय केली जाते चेक केली जाते. ओके, देन दी सिंटॅक्स ऑफ दी व्हाईल लूप इज जस्ट चेक हिअर व्हाईल एक्सप्रेशन डू स्टेटमेंट एंड व्हाईल. ओके, याच्यामध्ये डू इथेच यूज केलं जातं. तर बघा हा फॉर्मॅट कसा आहे व्हाईल एक्सप्रेशन डू स्टेटमेंट अँड एंड व्हाईल. ओके, व्हाईल अँड एंड व्हाईल हा पूर्ण ब्लॉक आहे आणि त्याच्या मिडलमध्ये काय लिहिले जातात तर स्टेटमेंट्स लिहिले जातात. ओके, सिंपल सिंटॅक्स आहे याचा. त्याच्यानंतर बघा प्रोग्राम इथे तुम्हाला दिसेल याच्यामध्ये बघा प्रोग्राम टू कॉन्कॅट 1 to 7 नंबर्स इन अ स्ट्रिंग. ओके, दॅट मीन्स 1 to 7 नंबर्स याच्यामध्ये प्रिंट करायचे आहेत. आणि हे प्रिंटिंग कसं करायचं आहे तर बाय युजिंग दी व्हाईल लूप. व्हाईल लूपचा यूज करून याच्यामध्ये काय करायचं आहे प्रिंटिंग करायचं आहे. ओके, सो जस्ट चेक दिस प्रोग्राम. फर्स्ट ऑफ ऑल डिलिमिटर, देन क्रिएट प्रोसिजर व्हाईल लूप, begin. After begin we declare the two variables which is y and which is string. Okay, then the value of y is set to 1 and the value of string set to null. म्हणजे याच्यामध्ये काहीच व्हॅल्यू घेतलेली नाहीये. ओके, आणि y ची व्हॅल्यू फक्त आपण काय सेट केलेली आहे 1. while y is less than or equal to 7 म्हणजे y ची व्हॅल्यू जेव्हा लेस दॅन किंवा इक्वल टू होईल 7 पेक्षा म्हणजे लेस असली पाहिजे आणि इक्वल टू 7 असली पाहिजे. ओके, म्हणजे जेव्हा 7 व्हॅल्यू होईल तेव्हा काय होणार आहे म्हणजे तोपर्यंत होणार आहे. ते कंडिशन दिलेली आहे व्हाईल y is less than or equal to 7. That means 7 and less than 7. Do set string concat string comma y. ओके, याच्यामध्ये स्ट्रिंग आणि जो काही y व्हेरिएबल आहे याच्यामध्ये काय होणार आहे तर कॉन्कॅट होणार आहे. कॉन्कॅट हे फंक्शन आहे. देन सेट y इज इक्वल टू y प्लस 1. याच्यामध्ये y ची व्हॅल्यू केली जाईल प्लसने इन्क्रीज केली जाईल आणि त्याच्यानंतर एंड व्हाईल सिलेक्ट स्ट्रिंग आणि त्याच्यानंतर व्हाईल लूप एंड केला जाईल आणि त्याच्यानंतर स्ट्रिंग सिलेक्ट केली जाईल. ओके, सो वी जस्ट एक्झिक्यूट दिस प्रोग्राम इन आवर कन्सोल. ओके, program
to concat 1 to 7 numbers in a string. Okay. For that, first of all, delimiter, then create procedure while loop you just take any name here. I'm taking while loop, or you just take any another example name is string concat. Okay, string concat is the name. Then begin section, then declare y. First variable is y and its data type is int. Okay, declare y int, then another variable string and its data type is varchar 255. Then set value of y is equal to 1. Then set string is equal to null. ओके, null value आपण असाइन केलेली आहे स्ट्रिंग या व्हेरिएबलला. ओके, त्याच्यानंतर इथं आपला मेन जो लूप आहे तो स्टार्ट होतो, दॅट इज व्हाईल y is less than this 1 2 3 4 5 6 and is equal to, that means 7. Then the value is taken in this loop are 1 2 3 4 5 6 and 7. Then do. Okay, do is the syntax of while, that is while condition do. Then set string is equal to concat. Okay, concat function is used to connect the values or strings. Okay, string comma y comma single quote. Okay, then enter. Set y is equal to y plus 1. ओके, लूप पुढे पास होण्यासाठी याच्यामध्ये जो काही व्हेरिएबल आहे ज्यावरती आपण कंडिशन अप्लाय केलेली आहे. ओके, इथं आपण कंडिशन काय घेतलेली आहे तर y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7 घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये y ची व्हॅल्यू एकतर इन्क्रीज करायची आहे किंवा डिक्रीज करायची आहे. ओके, दॅट इज इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. आणि इथे सेट केलेलं आहे y इज इक्वल टू y प्लस 1. ओके, then end while, then select string and end delimiter. Okay, here simple program. Here the loop, while loop, that is while and end while. And we concat the strings by taking the two variables, that is y and string. First of all, set the value of y is equal to 1 and string is equal to null value. Okay, so we just copy this program. Okay, very okay, that means our program is created successfully. And after that, just call the procedure. Okay, there is no need to give any argument for that particular
procedure, that is input and output, because we just declare that inputs here, okay, variables y and string inside the begin section. Okay, so that's why we directly execute this program. Okay, the output is string 1 2 3 4 5 6 and 7. ओके, तर याच्यामध्ये ह्या तुमचं आउटपुट याच्यामध्ये आलेलं आहे. स्ट्रिंग याच्यामध्ये डायरेक्टली कनेक्ट झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये स्ट्रिंग कोणती घेतलेली आहे तर वाय. वाय मीन्स नंबर्स आहेत 1 to 7. ओके, याच्यामध्ये हे सिक्वेन्शियली याच्यामध्ये प्रिंट झालेले तुम्हाला दिसतील. ओके, 1 2 3 4 5 6 7. Okay, this is the simple program of while loop. So we just take the another program, depends upon the while loop, which is a procedure or a program to print a message repeatedly. Okay, suppose we take here message is hello. Okay, hello message काय करायचं आहे, रिपीटेडली प्रिंट करायचं आहे जोपर्यंत त्याला फाइल मध्ये कंडिशन दिली जात नाही तोपर्यंत. ओके, फॉर दॅट जस्ट टेक delimiter. Okay, then create the procedure. For example, hello underscore p, that is procedure name. Okay, then begin section, then take one variable, for example x, then set the value of x to 4. Okay, when I am taking x is equal to 4, then we take less than or equal to condition. Okay, for while loop, then the hello message is printed repeatedly 4 times. Okay, suppose we take here set x is equal to 10, then the hello message is executed 10 times repeatedly. Okay, so first of all see this program by taking value of x is equal to 4, then while x is greater than 0 do म्हणजे x हा greater than 0 असेल तोपर्यंत ही कंडिशन काय होणार आहे, ट्रू होणार आहे. त्याच्यामध्ये जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट काय होईल, प्रिंट होईल. ओके, hello, select hello, then set, that is increment and decrement operator. Here we take decrement operator, that is x is equal to x minus 1. Then end while. Okay, end while and the end section, after that delimiter. Okay, so this is the simple program procedure hello p, begin and end section. Between that take the variable x and its value is equal to 4. ओके, x ची व्हॅल्यू पण 4 घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये कंडिशन काय दिलेली आहे, बाय x इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे. ओके, तर बघा ग्रेटर दॅन 0 मीन्स 1 2 3 and 4, because we take here the value of x is equal to 4. Okay, so the condition is true when x is equal to 4. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 4 असेल तोपर्यंत ही कंडिशन काय असणार आहे, ट्रू असणार आहे. त्यामुळे तिथे मेसेज ऑटोमॅटिकली काय प्रिंट होत जाईल तर हॅलो हा मेसेज काय होत जाईल, प्रिंट होत जाईल.
Okay, so just I'm copying this program. Okay, program is successfully created, and after that call this procedure. Okay, semicolon is missing. Okay, so see this output. Hello message is printed 4 times. This is first, second, third, and fourth. Okay, because we given here the condition x is equal to 4 and x is greater than 0. म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू x ची किती आली पाहिजे तर 4 आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू काय असली पाहिजे तर ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय तर 1. ओके, 1 पर्यंत तो ऍक्सेप्ट करू शकतो. दॅट इज 4 3 2 1. म्हणजे 4 टाइम्स इथे ती व्हॅल्यू काय झालेली आहे प्रिंट झालेली आहे. ओके, सपोज वी चेंज दिस व्हॅल्यू. Suppose I'm taking here 10 and loop is same. Okay, so just change this procedure name. Okay, P1. Here I'm taking procedure name is P1, which is changes. Then execute that program. Then the hello message is printed 10 times. Okay, आपण इथं मॅक्झिमम व्हॅल्यू x ची किती ठेवलेली आहे तर 10. Then the delimiter. See here, the programming is executed 10 times. Okay, this is first, second, third, fourth, fifth. Okay, then 6, 7, 8, 9 and 10. Okay, 10 times हे hello message हा काय झालेला आहे इथे प्रिंट झालेला आहे. ओके, या टाइप मध्ये आपण एखादं आउटपुट जर आपल्याला रिपीटेड प्रिंट करायचं असेल किंवा एखादं स्टेटमेंट आपल्याला रिपीटेडली प्रिंट करायचं असेल तर याच्यामध्ये आपण व्हाईल स्टेटमेंटचा काय करू शकतो यूज करू शकतो याच्यामध्ये आणि तो प्रोग्राम सक्सेसफुली एक्झिट करू शकतो. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण बघितलं काय बघा तर लूप अँड एक्झिट स्टेटमेंट. ओके, इटरेटिव्ह कंट्रोल्स मध्ये आपण बघितलेलं आहे या लेक्चरमध्ये. इटरेटिव्ह कंट्रोल्स मध्ये फर्स्ट लूप बघितलेला आहे, लूप अँड एक्झिट स्टेटमेंट. ओके, अँड द प्रोग्राम डिपेंड्स अपॉन दॅट विच इज दिस. ओके, अँड इन while loop we study about the two programs, that is concatenation of 1 to 7 numbers in a string, and the another program is print a message hello repeatedly. Okay, hello message repeatedly print कसा करायचा याबद्दल आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. ओके, सो देर इज अनदर प्रोग्राम्स विच डिपेंड्स अपॉन दी while loops, just like create a procedure to check whether the number is divisible by 2 or not between the given range. ओके, याच्यामध्ये जी काही गिवन रेंज असेल, सपोज रेंज इज 1 to 50. ओके, सो यू जस्ट टेक इट हियर, सेट x is equal to 1 and while x is less than or equal to 50, do. Okay, and in after that block or a loop, you just write the code for finding the number is divisible by 2 or not. Okay, जे while loop मध्ये तुम्ही तो कोड लिहू शकता की number is divisible by 2 or not आणि त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर यूज करून तो प्रोग्राम काय करू शकतो एक्झिक्यूट करू शकतो आपण. ओके, so if there is any problem related to this point, then say me and just practice these programs.
Okay, thank you.